आणि एका उत्सवाला गेलो होतो. तिकडनं मी त्यांना ड्रॉप केलं त्यांच्या घरी आणि मी घरी आलो. सो माझ्या घरी आल्यानंतर मी माझ्या पिशवीमध्ये बघितलं तर ती देवीची फ्रेम होती. आणि मी त्याला फोन करून सांगितलं, की "अरे, ती फ्रेम तुझी राहिली आहे." तो म्हणाला, "नाही, अरे, कदाचित तिला तुझ्याकडे यायचं असेल, तर ती तुझ्याकडे आली." तेव्हापासून मनात खूप विचार होता. माझा मित्र आहे अमोल गोळकर, मनीष दळवी, संदेश माडे यांच्याशी नेहमी बोलायचो मी, की "अरे, चैत्र नवरात्र आपल्या मुंबईत कुठे होत नाही. आपण साजरं करायला पाहिजे." नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर देवीची आता मस्तपैकी आरती झालेली आहे. शेलार मामा फाउंडेशन, भैरी भवानी मातेचा नवरात्र सुरू आहे. खरं तर चैत्र नवरात्री ही बऱ्याच जणांना माहिती नाही, पण आता सुशांत दादाच्या मार्फत आता सगळ्यांना कळाली आहे. सुशांत दादा, खरं तर ह्या नवरात्रीची सुरुवात कशी झाली आणि का करावीशी वाटली? मुळात मी एक 10 वर्षापूर्वी माझे मित्र आहेत ठाण्यातले, नगरसेवक आहेत ते दीपक वेदकर. त्यांच्याबरोबर मी ठाण्यात होतो आणि चैत्र नवरात्रच्या दरम्यान आणि एका उत्सवाला गेलो होतो. तिकडनं मी त्यांना ड्रॉप केलं त्यांच्या घरी आणि मी घरी आलो. सो माझ्या घरी आल्यानंतर मी माझ्या पिशवीमध्ये बघितलं तर ती देवीची फ्रेम होती. आणि मी त्याला फोन करून सांगितलं, की "अरे, ती फ्रेम तुझी राहिली आहे." तो म्हणाला, "नाही, अरे, कदाचित तिला तुझ्याकडे यायचं असेल, तर ती तुझ्याकडे आली." तेव्हापासून मनात खूप विचार होता. माझा मित्र आहे अमोल गोळकर, मनीष दळवी, संदेश माडे यांच्याशी नेहमी बोलायचो मी, की "अरे, चैत्र नवरात्र आपल्या मुंबईत कुठे होत नाही. आपण साजरं करायला पाहिजे." तर त्यांना मी सांगायचो, "असं-असं असतं. शिंदे साहेबांच्या इकडे नवचंडी याग आणि नवकुंड असतात." तर ते सगळे म्हणायचे, "एवढं सगळं आपल्याला कसं झेपणार आहे आणि कसं परवडणार आहे?" कारण सगळी सोंगा आणता येतात. पण या सगळ्या गोष्टीसाठी मनुष्यबळ तर निश्चितपणे लागतं, पण तेवढंच आर्थिक बळ सुद्धा लागतं. आणि तेवढं बळ देवीच्या कृपेने, ते देवीच्या आशीर्वादाने, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीकांतजी शिंदे साहेब, माननीय उदयजी सामंत साहेब आणि आमचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब, या सगळ्यांमुळेच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांशी मी चर्चा केली. साहेब मुख्यमंत्री असताना आणि साहेबांना मी सांगितलं, की माझं असं-असं एक स्वप्न आहे. ते म्हणाले, "करशील का तू?" म्हटलं, "इच्छा आहे खूप, देवी करून देईल" म्हटलं. मग मला ठाण्यातून खूप या सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन मिळालं. माझ्या तिकडचे सगळे जे मित्रमंडळी आहेत त्यांनी मार्गदर्शन केलं आणि लता वहिनींकडनं सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. तिकडचे गुरुजी जे आहेत, पाठक गुरुजी, ते पाठक गुरुजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली इकडचं सगळं जे पूजेचं नियोजन आहे, नवचंडी याग असेल, देवीचा अभिषेक, कारण त्रिकाल पूजा होते. सकाळ, दुपार, संध्याकाळ. तर त्या सगळ्या पूजा आणि इथे जे होमाला बसतात, मग तो कलाकार असू देत किंवा सर्वसामान्य नागरिक असू देत, त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या शेलारमामा फाउंडेशनच्या वतीनं त्याची व्यवस्था केली जाते. इथे कुठल्याही पूजेसाठी नवचंडी याग असेल, अभिषेक असेल किंवा आरती असेल किंवा काहीही असेल, त्याला कुठल्याही प्रकारचं पावती फाडली जात नाही. की अभिषेकाची एवढी पावती आहे, नवचंडी यागाला बसायची एवढी पावती आहे, पूजा साहित्याची एवढी पावती आहे, असं कुठल्याही प्रकारचं मुळात ते संस्कारच शिंदे साहेबांनी आमच्यावरती केलेले नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत आणि कलाकारांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत. कारण मी एक सर्वसामान्यातून एक कलाकार झालोय. त्यामुळे हा देवीचा आशीर्वाद आहे, शिंदे साहेबांचा भरघोस असा पाठिंबा आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या या सहकार्यामुळे माझे शेलार मामा फाउंडेशनचे या तिन्ही चाळीतील सगळे जे माझे मित्रमंडळी आहेत, या विभागातील मित्रमंडळी आहेत, आमचे शिवसैनिक आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, या सगळ्यांमुळे हे सगळं साजरं करणं, हे उत्सव मोठ्या उत्साहात अ, करणं, याच्यासाठी मनुष्यबळही तितकंच महत्वाचं असतं आणि या सगळ्यांमुळे हा उत्सव साजरा होतो. नक्कीच मगासपासून बघतोय देवीचं जे रूप आहे ते बघण्यासारखं आहे, पण तू देवीला सजवतोय स्वतःच्या हाताने. सो हे करणं तर खरं सौभाग्याचं रूप आहे. जेव्हा तू देवीसमोर उभा राहतोस, मनोभावे आपण पूजा करत असतो, आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. असं कधी वाटतं यार, देवीकडे काहीतरी मागायचं राहिले का देवीने भरभरून दिलंय तुला? मला असं वाटतं, की मी आता जे कोणी आहे, तो आता माझ्या मंडपाच्या समोर 8x10 ची खोली आहे. ती अजूनही तशीच आहे आणि तिथे मी एक माझं छोटंसं पर्सनल ऑफिस आता सुरू केलंय. कारण माझं सगळं म्हणजे माझ्या मुलीचा जन्म पण त्या 8x10 च्या खोलीमध्ये झाला. त्याच्यातच मी नंतर पुढे जाऊन माझी गोजीरवाण्या घरात सीरियल असेल, आभाळ माया असेल, इंद्रधनुष्य असेल, अशा असंख्य सीरियल्स, पिकनिकचं मला मिळालेलं बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचे अवॉर्ड असेल, हे सगळं त्या 8x10 च्या घरातच मी घेऊन आलो. त्याच्यानंतर माझ्या मुलीचा जन्म झाला आणि हळू मी तिकडनं मग घर थोडं लहान पडायला लागलं. तिला थोडंसं खेळायला आणि त्यामुळे मग थोडं मोठं घर घेतलं. त्याच्यानंतर अजून थोडं मोठं घेतलं. सो प्रगतीच होत गेली. तर तिच्याकडे काय मागायचं? ती आई आहे.
त्यामुळे आपल्या मुलांना कसं ठेवायचं हे तिला चांगलं ठाऊक आहे. तिच्या कृपा आशीर्वादाने मी जे काही आहे त्याच्यात सुख समाधान मानणारा माणूस मी आहे. ते खरं तर सुशांत दादा म्हटलं, की सामान्यांना पहिली मदत करणारा किंवा कलाकारांच्या पहिल्या हाकेला उभा राहणारा व्यक्ती असा आहे. कधी-कधी असं म्हणतात ना, की कलाकार म्हटलं की एक वेगळा ऑरा येतो. पण इथे तू 9 दिवस सामान्यांबरोबर कलाकारांना देखील तो मान दिला जातो. हे कसं सगळं सुचलं, की आता आपण कलाकारांना देखील बोलूया, त्यांच्या हातून देखील यज्ञ घडू शकतात? नाही, कसं आहे की कलाकार हा नेहमी उपेक्षित राहिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी काय होतं की विविध उत्सवामध्ये जेव्हा कलाकार जातात तेव्हा त्यांना ट्रोल केलं जातं की हे कलाकार आहेत, त्यांना VIP ट्रीटमेंट, त्यांना पटकन दर्शन मिळतं. तर ॲक्च्युली तसं नाही आहे. कारण मी लालबागच्या राजाच्या मंडळातला एक कार्यकर्ता आहे. तू तिथे जाऊन विचारू शकतेस. सुधीर साळवींना विचारू शकतेस. आमचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब कांबळे, आमचे प्रशांत केळसकर, बाळा खणकर, या सगळ्यांना विचारू शकतेस. मी अगदी लहानपणापासून तिथे लालबागच्या राजाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि तिकडनं हळूहळू त्याच्या कृपा आशीर्वादाने माझ्यातला कलाकार घडत गेला. माझ्या ओळखीने सुरुवातीला काही मित्रमंडळी यायची. नंतर काय व्हायला लागलं की कलाकार लोक जेव्हा लाईनीत उभे राहायला लागले ना, तेव्हा लोक त्यांच्याबरोबर जास्त तो वेळ जायला लागला आणि म्हणून ह्यांना कुठेतरी पुढे घ्या आणि पटकन ह्यांना दर्शन देऊन मोकळं करा. त्याच्यात ते सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं कलाकार हा सुद्धा एक सर्वसामान्यच आहे. त्याला फेम मिळालं, आपणच त्याच्याबरोबर जाऊन फोटो काढतो, त्याच्या सह्या घेतो आणि तो सगळ्या सर्वसामान्य मायबाप रसिकांमुळेच मोठा आहे आणि त्याची जाण पण आहे त्याला. तर मला असं वाटतं की कलाकार म्हणून नाही, पण तो सुद्धा या देवीचा एक भक्त आहे. म्हणून ती संधी त्याला पण मिळावी आणि मी स्वतः एक कलाकार आहे आणि एका कलाकाराच्या हातातून हा उत्सव होतोय. तर मी माझ्या जमातीतल्या लोकांना माझ्या क्षेत्रातल्या येस. लोकांना जर का मी अ, आग्रह केला इथे येऊन पूजा करण्याचा आणि त्यांनी तो स्वीकारला आणि तो मनोभावे करतायत, तर ही आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच. आणि नवरात्र उत्सवाबरोबर इथे मनोरंजनाचे देखील कार्यक्रम होत असतात. आम्ही रोज बघत असतो, पाहत असतो. सो हे कसं काय सुचलं, की नवरात्री बरोबर आपण मनोरंजन देखील करूया? कस्तुरी बघ, जवळजवळ 8-9 वर्ष मी हे स्वप्न बघत होतो. ते सत्यात उतरलं ते एक केवळ एकनाथजी शिंदे साहेबांमुळे. नाहीतर हे शक्यच झालं नसतं. फार फार तर मी माझ्या घरी अ, घरच्या हां, हां. पुरता मर्यादित करू शकलो असतो. पण मी तो सेल्फिश विचार नाही केला. कारण मी एकट्यापुरता केलं असतं तर फळ पण एकट्यालाच मिळालं असतं. पण आज या उत्सवामुळे जवळ-जवळ 30 ते 35 लोकं नुसतं नवचंडी यागाला बसतात. अ, आणि त्यांना तो नवचंडी यागाचा अनुभव मिळतो. अभिषेक करायला लोकं येतात ती वेगळी, आरतीला येतात ती लोकं वेगळी. इथे विविध स्पर्धा होतात. काल लहान मुलांची चित्रकला स्पर्धा पार पडली, पाककला स्पर्धा महिलांची पार पडली. काल खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला. सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विविध गायकांचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. मनीष राजगिरे आहे, मयूर सुकाळे आहे, पद्मनाभ गायकवाड आहे. त्याचबरोबर ते कराओके सिंगिंग कॉम्पिटिशन आहे. एकपात्री अभिनय स्पर्धा आहे. अशा विविध स्पर्धांचं आयोजन ह्या उत्सवाच्या माध्यमातून होतं आणि सामाजिक भान जपलं जातं. त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आपण विविध संदेश लोकांच्या माध्यमातून पसरवण्याचं काम करतो. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं आपल्याला पाठबळ मिळालेलं आहे. सो या सगळ्या गोष्टी ह्या एका उत्सवामध्ये होतात. हेच जर का मी माझ्यापुरता विचार केला असता, माझ्या घरातच देवी बसवली असती आणि घरच्यापुरताच केलं असतं, तर या सगळ्या गोष्टी मला समाजासाठी करता आल्या नसत्या आणि ह्या सगळ्याचा फायदा समाजाला झाला असता. तर मला असं वाटतं, की देवी आपण एक माध्यम आहोत आणि देव आपल्याकडनं करून घेतो आणि हे करून घेण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांसारखे नेते माझ्या पाठीशी आहेत. उदय सामंत साहेब आहेत, श्रीकांत शिंदे आहेत, आशिषजी शेलार आहेत आणि आमचे सगळा पूर्ण जे काही मित्र परिवार आहे, आमच्या पक्षातले नेते आहेत. या सगळ्यांमुळे हे पाठबळ मिळालं. सो मला असं वाटतं, की समाजाला जेव्हा मला इकडे मी असतो मंडपात, तेव्हा विविध ज्येष्ठ मंडळी, लहान मुलं, काही दादा, वहिनी, ताई हे लोकं मला येऊन आभार मानतात. ते माझे आभार नाही म्हणत, तर माझ्या पाठीशी उभे असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, प्रत्येकाचे आभार असतात आणि ते एक सॅटिस्फॅक्शन जे मिळतं ना, ते मी माझ्या घरी बसवलं असतं तर मला नसतं मिळालं.